हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी शुभम तुम्हा सर्वांचं परत एकदा पोलीस भरती टेक्स्ट बुक या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी थंबनेलवर सुद्धा बघितला असेल की पोलीस भरतीची तर या ठिकाणी ॲड आलेली आहे. फॉर्म सुद्धा या ठिकाणी 29 ऑक्टोबर पासून स्टार्ट झालेले आहेत. पण भरपूर सारे विद्यार्थ्यांची या ठिकाणी अशा प्रकारचे मेसेज येत आहेत की सर, माझं वय या ठिकाणी बसतंय का पोलीस भरतीसाठी, मी त्यासाठी एलिजिबल आहे का, त्याचबरोबर याची शैक्षणिक पात्रता काय आहे. जे नवीन नवखे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न येत आहेत. बाकी जे ऑलरेडी याच्या अगोदर पोलीस भरतीची तयारी करत होते त्यांना तर बऱ्यापैकी गोष्टी माहीत आहेत. त्याचबरोबर ज्यांचं वय वाढलेलं आहे, ज्यांचं एज डिबार झालेलं आहे, त्यांच्यासाठी काय या ठिकाणी प्रोव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे, वय वाढ किती झालेली आहे, कोणत्या वर्षापर्यंतच्या मुलांना या ठिकाणी तो फॉर्म भरता येणार आहे. ह्या सर्व जे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांचं या ठिकाणी तुमचं जे उत्तर आहे ते या सेशनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. सेशनच्या आधी सर्वांनी या व्हिडिओला शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण वयोमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर त्याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे याच्या रिलेटेड आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. बाकीची शारीरिक पात्रता आहे, ठीक आहे, ते आपण या ठिकाणी सेपरेट एक त्याच्यासाठी व्हिडिओ घेऊया. ठीक आहे, आणि त्यानुसार त्याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी वापरायची आहे शारीरिक पात्रतेचं म्हणजे तुमच्या फिजिकलसाठी, त्याच्या रिलेटेड आपण व्हिडिओ दुसरा घेऊया. पण आता मेन मुद्दा आहे की वय आणि पात्रता. आणि मी मुलांना थोडं सजेस्ट करेन की तुम्ही 2-3 दिवस थांबा आणि त्यानंतर फॉर्म भरा. ठीक आहे, मी डॉक्युमेंट कोणते लागणार आहे त्याच्या रिलेटेड सुद्धा एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते तुम्हाला कळून जातील. ते डॉक्युमेंट सगळे आहेत का बघा. ठीक आहे, आणि एक महत्वाचा मुद्दा की जी पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे ते तर स्टार्टिंगलाच ना तुम्हाला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे आणि तो आधार कार्ड नंबर तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असला पाहिजे. त्यामुळे ज्याही विद्यार्थी मित्रांचा या ठिकाणी जो आधार कार्ड नंबर आहे, जसं काय असतं की आधार कार्ड नंबरमध्ये तुमचा आधार कार्ड नंबर आहे, ठीक आहे, बट त्याला मोबाईल नंबर कोणाचा तर मम्मीचा पप्पांचा कनेक्टेड आहे, ते आहे का बघा. कारण काही जर अपडेट आली तर तुम्हाला त्यावेळेला ते कळाले पाहिजेत. त्यासाठी तुमचा नंबर नसेल तर तुमच्याकडे आता फोन असेल तर तुम्ही तो नंबर रजिस्टर करून घ्या. ठीक आहे, ते तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा ते माहिती सेवा केंद्र वगैरे असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते करून भेटेल. ओके, तर ते महत्वाचं आहे कारण स्टार्टिंग तुम्हाला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे, त्याच्यावर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असला पाहिजे. ठीक आहे, जर नसेल तर ते 2-3 दिवसात करून घ्या कारण अजून 30 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, ऐन टायमाला गोळ करू नका. ठीक आहे, बाकी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. ठीक आहे, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. हे टेलिग्राम चॅनलवर सर्व मी अपडेट देत असतो. ठीक आहे, हे QR कोड स्कॅन करून तुम्ही टेलिग्राम चॅनल हे जॉईन करू शकता. ठीक आहे. बाकी ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आतापासूनच प्रिपरेशन करायची आहे लेखी परीक्षेची, त्यांनी नक्कीच ही शौर्य बॅच जॉईन करा. या बॅचमध्ये तुम्हाला आता बेसिक पासून क्लासेस स्टार्ट आहेत. ठीक आहे, सध्या या ठिकाणी टेक्स्टबुकमध्ये ऑफर चालू आहे. ठीक आहे, ऑफर चालू आहे मंथ एंडची. 999 मध्ये तुम्हाला या ठिकाणी सुपरफास्ट भेटत आहे. आता सुपरफास्ट म्हणजे तुमचं या ठिकाणी याच्यामध्ये पोलीस भरती, SSC भरती, रेल्वे भरती सर्व बॅचचा ऍक्सेस तुम्हाला असणार आहे. टेस्ट सिरीज, स्टडी नोट्स, प्रॅक्टिस. ठीक आहे, आणि एकदम लाईव्ह क्लास असणार आहे, रेकॉर्डेड काहीच नाही, सगळे लाईव्ह क्लासेस असतात. ठीक आहे, माझा जो क्लास असतो तो रात्री 7 वाजता क्लास असतो. ठीक आहे, 7 PM ला माझा क्लास असतो, तो तुम्ही क्लास त्या ठिकाणी जॉईन करू शकता. आणि 9 वाजता या ठिकाणी YT वर क्लास असतो. ठीक आहे, ओके. तर आता महत्वाचा जो आपला मुद्दा आहे, ठीक आहे, आणि जर ह्याच्यामध्ये अजून डिस्काउंट हवा जर असेल तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणी काय करा की SBB सर, ठीक आहे, SBB सर हा कुपन कोड यूज करा. नाहीतर खाली एक नंबर जो दिला त्या नंबरला कॉल करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, तर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघा की जे आपल्याला वय अटी जे आहेत त्या ठिकाणी एक सूचनाचं या ठिकाणी आपल्याला एक PDF आलेली आहे बघा. ठीक आहे, त्या PDF मध्ये त्यांनी काय मेन्शन केले ते पहिल्यांदा बघून घ्या. ठीक आहे, आता हे तुम्हाला फॉर्म कुठं भरायचं आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, फॉर्म या ठिकाणी कोणत्या ठिकाणी भरायचा आहे ही वेबसाईट आहे बघा. या वेबसाईटवर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ठीक आहे, ह्याची लिंक सुद्धा मी या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला शेअर करतो, तिथून सुद्धा तुम्ही ती लिंक ओपन करू शकता. ठीक आहे, अर्ज करण्याचा जो दिनांक आहे तो तुमचा या ठिकाणी 29 ऑक्टोबर म्हणजे कालपासून ते या ठिकाणी 30 नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. फीस तुम्ही बघू शकता या ठिकाणी ओपन वर्गासाठी 450 असणार आहे सर्व पदासाठी,
आणि जे मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 350 असणार आहे. ठीक आहे. आता पद कोणती कोणती आहेत ते बघा. पोलीस शिपाई आहे, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बॅट्समन, कारागृह. आता टोटल 5 पद आहेत. या 5 पदाची या ठिकाणी वयोमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, त्या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सर्वसाधारण सूचना ज्या दिलेल्या आहेत त्या तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, रिक्त झालेल्या पदांची गणना करून जाहीर करण्यात आलेली आहे. ठीक आहे. जी सध्या ही पदं जाहीर केली आहेत. ठीक आहे. ती रिक्त पदं बघून या ठिकाणी जाहीर केली आहेत. त्याचबरोबर जर तुमचं समजा फायनल सिलेक्शन झालं, ठीक आहे, आलेल्या निवड यादीतील उमेदवारांची निवड तात्पुरती प्रोव्हिजनल सिलेक्शन असेल, ठीक आहे, प्रोव्हिजनल सिलेक्शन असेल, तर त्यावर तुम्ही असं समजू शकत नाही की आपलं प्रॉपर नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. ओके, असं तुम्ही समजू शकत नाही. त्यांनी जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर, हे फक्त प्रोव्हिजनल सिलेक्शन असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकी आवश्यक जी कागदपत्र आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी सांगितले, हे बघून घेऊ शकता. 10वी सर्टिफिकेट, त्याच्यानंतर जन्म दाखला, आदिवासी डोमेसाईल. आता याच्यामध्ये ज्यांना ज्यांना जे जे डॉक्युमेंट आहेत तेवढे डॉक्युमेंट हवेत. जसं काही तुमचं कास्टमध्ये तुम्ही भरताय, ओपनमध्ये भरताय, तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचं काय देणं घेणं नसणार आहे. ठीक आहे. एक सगळ्यात महत्वाचं इथे या ठिकाणी बघा, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र त्यांनी दिलेलं आहे. MSCIT सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. हे तुम्हाला या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग ते आता पदानुसार वगैरे असणार आहेत त्या गोष्टी. ठीक आहे. ठीक आहे. चला, आता पहिलं पद जे आहे ते बघा, या ठिकाणी पोलीस शिपाई गटक. पहिलं पद जे आहे ते पोलीस शिपाई गटक आहे. या पदाबद्दल जर आपण बघितलं तर या पदा रिलेटेड टोटल या ठिकाणी किती, 45 जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. टोटल 45 घटकामध्ये. ठीक आहे. टोटल 45 घटकामध्ये या ठिकाणी ही जाहिरात निघाली आहे. मग ते शहर असेल किंवा ग्रामीण असेल, असे टोटल एकत्र धरून, किंवा लोहमार्ग असेल, ह्या सर्वांचे एकत्र धरून या ठिकाणी टोटल 45 घटकामध्ये ही पोलीस शिपाई भरती होत आहे. ठीक आहे. पोलीस कॉन्स्टेबलसाठी. ठीक आहे. त्यानंतर आता ह्याच्यामधला जो सेवा प्रवेश नियम आहे त्यांनी काय दिलेला आहे बघा. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठी महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणासह, ठीक आहे, ह्या जो दिलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला तो नियम दिलेला आहे. ठीक आहे. त्यानुसार या ठिकाणी तुमची ती भरती होणार आहे. ठीक आहे. याचे नियम सुधारण जे आहे ते तुम्हाला ह्या वेबसाईटवर बघायला भेटतील. आता ह्या पदाची जी वयोमर्यादा आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा इकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की वयोमर्यादा काय असणार आहे. ठीक आहे. आता वयोमर्यादामध्ये त्यांनी हे जे तुम्हाला दिसायला लागले बोल्ड याच्यासाठी केलं कारण हे खूप महत्वाचं आहे. यांनी काय म्हटले बघा, 30 नोव्हेंबर 2025 रोजी किमान, मिनिमम आणि मॅक्सिमम, कमाल आणि किमान तुमचं जे वय मर्यादा आहे ती ह्या डेट पर्यंत कंप्लीट झालं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता 17 वर्षाचे आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला 18वं वर्ष आहे ते 30 नोव्हेंबर नंतर जर कंप्लीट होत असेल तर यू आर नॉट एलिजिबल. 30 नोव्हेंबर नंतर जर तुम्हाला 18 वर्ष कंप्लीट होत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी नॉट एलिजिबल असणार आहात. ठीक आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी, ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 30 नोव्हेंबरच्या अगोदर जर तुमचं या ठिकाणी 18 वर्ष कंप्लीट होत असेल तर यू आर एलिजिबल, तुम्ही फॉर्म भरू शकता, बिंदास फॉर्म भरा. बट आता याच्यामध्ये काही कंडिशन आहे की तुम्ही आता 12वी जर पास नसाल, ठीक आहे, म्हणजे ॲपिरिंग आहात, मग त्यामध्ये तुम्हाला तिथं थोडासा इश्यू येऊ शकतो. ठीक आहे. कारण त्यांनी सरळ सरळ क्लिअर या ठिकाणी जी शैक्षणिक पात्रता दिली ती 12वी ठीक असणार. आता बघा या ठिकाणी काय असणार आहे, खुला प्रवर्ग जो आहे त्यासाठी 18 वर्ष आहे आणि 28 वर्ष मॅक्झिमम आहे. बाकी कास्टसाठी या ठिकाणी 18 वर्ष ते 33 वर्ष असणार आहे. प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी 18 वर्ष ते 45 वर्ष, भूकंपग्रस्त उमेदवारासाठी 18 वर्ष ते 45 वर्ष, माजी सैनिक जे आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी 18 वर्ष असणार आहे. उमेदवारांच्या सशस्त्र दलात झाले सेवा इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतका राहील. ठीक आहे. म्हणजे आता माजी सैनिकांना या ठिकाणी बघा तुम्हाला रिझर्वेशन लागू होईल, पण तुमची 15 वर्ष या ठिकाणी सर्व्हिस झाली पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. माजी सैनिका रिलेटेड एखादा सेपरेट मी व्हिडिओ बनवेन. ठीक आहे. त्याचबरोबर पदवीधारक अंशकालीन उमेदवार यांना 18 ते 55 वर्ष असणार आहे. ठीक आहे. जे अनाथ आहे त्यांना 18 ते 33 वर्ष असणार आहे. त्याचबरोबर समांतर आरक्षण जे उमेदवार आहेत, जसे महिला उमेदवार असतील, खेळाडू उमेदवार असतील, पोलीस पाल्य, गृहशिक्षक, माजी सैनिक, म्हणजे ज्यांचे वडील या ठिकाणी माजी सैनिक वगैरे आहेत, ठीक आहे, त्यांच्या मुलगा मुलगी पत्नी जे आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी एज लिमिट दिलेलं आहे बघा. इथं 18 वर्ष सर्वांना मिनिमम दिलेलं आहे. ठीक आहे. आणि मॅक्झिमम जे आहे खुला वर्ग आहे त्यांच्यासाठी 28 आहे, खेळाडूसाठी 28+5 वर्ष आहे, पोलीस पाल्यासाठी 28 वर्ष, गृहरक्षकसाठी 28 वर्ष. ठीक आहे.
आणि मागास प्रवर्ग जर तर त्याच्यामध्ये असेल तर या ठिकाणी काय असणार, या ठिकाणी 33 वर्ष, 33+5 वर्ष. ठीक आहे. आता एक महत्वाचा मुद्दा आहे बघा, एक महत्वाचा मुद्दा काय लक्षात द्या. ठीक आहे. एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी काय असणार आहे बघा. महत्वाचा मुद्दा काय असणार आहे, इथं तुम्हाला टीप म्हणून दिलेले आहे बघा, टीप म्हणून दिलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा कोणासाठी असणार आहे माहिती आहे का. इथं मी पाहिजे तर थोडस दुसरी मेहनत करतो बघा. हा जो मुद्दा आहे हा खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. ज्या मुलांचं या ठिकाणी एज डिबा झालेलं आहे, म्हणजे ज्यांची मॅक्झिमम लिमिट ही ओलांडून गेलेली आहे किंवा कास्टवाल्यांची ही ओलांडून गेलेली आहे. ठीक आहे. तर त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे 2022लाच त्यांनी दिले बघा या ठिकाणी 1 जानेवारी 2022 पासून सुरू झालेल्या 31 डिसेंबर 2025 रोजी संपणाऱ्या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा, किमान नाही कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे, अशा सर्व प्रवर्गाचे उमेदवार निवडीद्वारे उक्त पदासाठी सन 2024-25 त्या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात यावी. म्हणजे 2022 पासून दिला 1 जानेवारी 2022, म्हणजे 23 वाला पण इजिबल असणार, 24 वाला पण, 25 वाला पण. ठीक आहे. हे एवढे या ठिकाणी जे 4 वर्षाचे उमेदवार आहेत ज्यांचे एज लिमिट ओलांडलेले आहे ते या ठिकाणी इलिजिबल आहेत. ठीक आहे. हे खूप मोठं या ठिकाणी चांगला चान्स आहे, त्यामुळे स्पर्धा सुद्धा खूप असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. स्पर्धा सुद्धा त्या ठिकाणी खूप असणार आहे. ओके. आता या ठिकाणी बघा, शैक्षणिक अर्हता का असणार आहे या पदासाठी, या पदासाठी जी आहे ती शैक्षणिक अर्हता का असणार आहे बघा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ 1965 आणि या ठिकाणी बघा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तुम्हाला, 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काही सीबीएसईचे स्टुडंट आहेत, ठीक आहे, त्यांना सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. बाकी हे त्यांनी दिलेलं आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, ज्यांची म्हणजे या ठिकाणी डिग्री वगैरे झाली आहे यशवंतराव चव्हाण विद्यापीठ. त्याचबरोबर व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम उच्च शिक्षणासाठी 2 स्तराची दक्षता निश्चित केली आहे. आता याच्यामध्ये काही डिप्लोमावाले पण असतील बघा, डिप्लोमावाले पण इलिजिबल आहेत, कारण त्यांचं या ठिकाणी जरी बघितलं तर ते 12th आणि डिप्लोमा या ठिकाणी हे सेमच तुमचे रेंज असणार आहे. सो तुम्ही त्याला सुद्धा फॉर्म भरू शकता. ठीक आहे. इथे दिले बघा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ठीक आहे. हे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आणि माजी सैनिकांसाठी महत्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवा. माजी सैनिकांसाठी मुद्दा काय, माजी सैनिक 15 वर्ष सैनिक सेवा पूर्ण असणाऱ्या बाबतीत नागरी सेवा इयत्ता 10वी उत्तीर्ण किंवा IASC प्रमाणपत्र व 15 वर्ष सैनिक सेवा पूर्ण नसलेल्या बाबतीचा इयत्ता 12वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहेत. 15 वर्ष तुमची सर्व्हिस, त्याबरोबर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा IASC, ठीक आहे, इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन, यांची इलिजिबिलिटी दिलेली आहे. नक्षलग्रस्त भागासाठी सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार नक्षलवादाच्या हल्ल्यात अथवा नक्षलवादी विरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मूल्य, ठीक आहे, असलेले उमेदवार जे इयत्ता 7वी परीक्षा उत्तीर्ण झाले ते भरतीकरता पात्र ठरतील. 7वी उत्तीर्ण जरी असतील, ठीक आहे, ते सुद्धा या ठिकाणी इलिजिबल असणार. बाकी शैक्षणिक पात्रता आहे ते आपण नंतर घेऊया. ठीक आहे. आता बघूया थोडंसं नेक्स्ट जे आहे ते या ठिकाणी शारीरिक चाचणी सुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत. दुसरं जे पद आहे ते या ठिकाणी पोलीस शिपाई. आता पोलीस शिपाईसाठी सुद्धा या ठिकाणी बघा किती घटकामध्ये, टोटल 14 घटकामध्ये या ठिकाणी ही भरती होत आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जो सेवा प्रवेश नियम आहे तोच असणार आहे. वयोमर्यादा जी आहे ती इथं मिनिमम जी आहे तिथं होते 18, इथं मिनिमम जी आहे ती तुमची 19 आहे. ठीक आहे. चालकासाठी 19 मिनिमम आहे, मॅक्झिमम या ठिकाणी 28 ते 30 आहे. 28 ते 33 सॉरी 28 ते 33 ह्याच्यासाठी असणार आहे, ओपन आणि मागासवर्ग बरोबर. ठीक आहे. त्याचबरोबर जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना 19 ते 45 आहे, भूकंपग्रस्तासाठी 39 ते 45, माजी सैनिकांना 39 ते तुमच्या ठिकाणी दिलेली जी सूट आहे 3 वर्ष त्यानुसार आहे. अंशकालीन उमेदवार 19 ते 55 आहे, अनाथसाठी 19 ते 33 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर समांतर आरक्षण बघा तुम्ही या ठिकाणी महिलाचे उमेदवार आहेत, किमान आहे ते 19 आहे आणि त्याच्यामध्ये खुला जो प्रवर्ग आहे तो 28 आहे, मागास प्रवर्ग आहे ते 33 आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला आता जस्ट मी जी टिप्स सांगितली ती टिप्स तुम्हाला सेम इथं सुद्धा लागू होणार आहे. कोणाच्या चालक पदासाठी ही जी टीप आहे त्यानुसार या ठिकाणी 2022, 23, 24, 25 चे जे उमेदवार आहेत ज्यांचं एज डिबार झालेलं आहे, ठीक आहे, ओलांडून गेलेलं आहे, ते सर्व या ठिकाणी उमेदवार इलिजिबल असणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर
शैक्षणिक अर्हता इथं पण काय दिलेलं आहे, 12वी पास असणं तुम्हाला गरजेचं आहे. मग सीबीएसई असू देत किंवा ते रेग्युलर ह्याचे असू देत. ठीक आहे, स्टेट बोर्ड. बाकी सेमच या ठिकाणी दिलेली आहे एलिजिबिलिटी. ठीक आहे, सेमच एलिजिबिलिटी या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे, हे तुम्हाला याची शैक्षणिक पात्रता कळाली. ठीक आहे, चालकाच. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे ड्रायव्हर आहेत त्यांना लायसन्स सुद्धा लागणार आहे, लक्षात ठेवा. ड्रायव्हर जे आहेत त्यांना या ठिकाणी लायसन्स सुद्धा लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पोलीस शिपाई बॅट्समन जे आहेत त्यांच्या या ठिकाणी बघा, पोलीस शिपाई बॅट्समन मध्ये या ठिकाणी टोटल 6 घटकामध्ये या ठिकाणी भरती केली जात आहे. त्याची वयोमर्यादा जी आहे ती या ठिकाणी तुमची मिनिमम आहे 18, मॅक्झिमम या ठिकाणी 28 ते 33 आहे. बाकी जिथं जिथं तुम्हाला बाकी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जे बाकी पद आहेत. ठीक आहे, ही अशा प्रकारची इलिजिबिलिटी असणार आहे. बरोबर, बऱ्यापैकी सर्व याच्यासाठी इलिजिबिलिटी त्याच लावलेल्या आहेत. काही याच्यामध्ये वेगळं नाही, फक्त जसं 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 चालक आहे त्याच्यासाठी तुम्हाला लायसन एक्स्ट्रा लागणं गरजेचं आहे. ठीक आहे, लायसन ही एक एक्स्ट्रा पार्ट आहे. ठीक आहे. बाकी इथं शैक्षणिक अर्हता बघा, या ठिकाणी दिलेलं आहे ती माध्यमिक शाळा प्रमाणपत्र 10वी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे बॅट्समनसाठी. ठीक आहे, बॅट्समनसाठी ठीक आहे, 10वी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. इथं तरी 12वीची क्रायटेरिया लावलेलं नाही, इथं तुम्हाला 10वी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे बॅट्समनसाठी. त्याच्यानंतर 4थं पद जे आहे शैक्षणिक पात्रता रिलेटेड आपण सेपरेट घेणार आहोत. 4थं पद जे आहे ते कुठलं आहे, सशस्त्र पोलीस शिपाई. सशस्त्र पोलीस शिपाई. आता सशस्त्र पोलीस शिपाईमध्ये या ठिकाणी टोटल किती घटक आहेत बघा, या ठिकाणी टोटल या ठिकाणी 13 घटक आहेत. टोटल या ठिकाणी 13 घटक आहे. 13 घटकामध्ये ही सशस्त्र पोलीस शिपाईची भरती होत आहे. ठीक आहे. ठीक आहे. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं पण या ठिकाणी तुमची मिनिमम एज लिमिट जी आहे ती 18 असणार आहे. आता मी हे काय सांगतोय लक्षात ठेवा, इथं तुम्हाला ह्या 13/11/2025 ह्या तारखेपर्यंत तुमचं हे मिनिमम एज कंप्लीट झालं पाहिजे. लक्षात ठेवा, मिनिमम एज कंप्लीट झालं पाहिजे 18 वर्ष. ठीक आहे, तरच तुम्ही एलिजिबल असणार आहात, नाहीतर मग सरळ बाहेर. ठीक आहे, 18 वर्ष आहे आणि मॅक्झिमम तुमचं प्रत्येकाला वेगळं दिलं. आता इथं बघा, याच्यासाठी ओपनसाठी फक्त 25 वर्ष आहे. 25 वर्षापर्यंत तुम्ही करू शकता. कोणत्या ह्याच्यासाठी, जे तुमचं सशस्त्र पोलीस शिपाई आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, ओपनसाठी फक्त 25 वर्ष आहे. बाकी तुम्ही इथे हे बघू शकता. ही पीडीएफ मी तुम्हाला शुभम सर टेक्स्टबुक या टेलिग्राम चॅनलला शेअर कर. ठीक आहे, इथं पण जे दिलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 2022 पासून जे इथं सगळीकडे टिप सेमच दिलेली आहे बघा. ठीक आहे, आता ह्याची पण एलिजिबिलिटी आहे ती तुमची 12वी पास असणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी सुद्धा सेम जर मी तुम्हाला सांगितलं आता जस्ट तेच असणार आहे. त्यानंतर आता शेवटचं पद बघूया आपण. ठीक आहे, 4 पदांचे आपण बघितले. आता कारागृह शिपाई. कारागृह शिपाईमध्ये या ठिकाणी टोटल 4 घटकामध्ये बघा, मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या 4 घटकामध्ये ही भरती केली जात आहे. ठीक आहे, वयोमर्यादा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. इथं पण मिनिमम जी आहे ती 18 असणार आहे. या ठिकाणी ओपनसाठी मॅक्झिमम 28 असणार आहे. ठीक आहे, आणि बाकी कास्टसाठी 33-45. ठीक आहे, 55-33. ठीक आहे, अशा पद्धतीनं असणार आहे. टीप जी आहे ती सेमच असणार आहे. शैक्षणिक पात्रता तुमची या ठिकाणी 12वीच दिलेली आहे. ठीक आहे, शैक्षणिक पात्रता 12वीच दिलेली आहे. ठीक आहे, फक्त तुमचं जे सशस्त्र पोलीस शिपाई जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे. बाकी शैक्षणिक पात्रता आणि बाकी सर्व गोष्टी या सर्व सेमच असणार आहे. तर हीच एक महत्वाची अपडेट होते. वय तुम्हाला कळालं असेल, शैक्षणिक पात्रता तुम्हाला कळाली असेल, म्हणजे तुमचं 12वी मिनिमम 12वी असणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे, मिनिमम 12वी तुम्ही असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ही शैक्षणिक पात्रता आहे. आणि बाकी ह्याच्यामध्ये जे सब्जेक्ट आहेत तुमचे काय असणार आहे, ग्रामर, मराठी ग्रामर असणार आहे. त्याच्यानंतर गणित असणार आहे. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी जीके आणि जीएस, बाकी करंट अफेअर्स सुद्धा या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, हे एवढे सब्जेक्ट आहेत. ह्या एवढ्या सब्जेक्टची तयारी प्रॉपर त्या पद्धतीने आता तुम्ही करू शकता. ठीक आहे. ठीक आहे, तर हेच एक महत्वाचं अपडेट होतं. ठीक आहे, मी बऱ्यापैकी तुम्हाला गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. 5 पदांच्या जी आता आपण 5 पदं केली होती, इथं तुम्हाला या ठिकाणी बघा 12वी पाहिजे, इथं 12वी पाहिजे, इथं तुमचं 10वी पाहिजे, इथं 12वी पाहिजे, इथं 12वी पाहिजे. ठीक आहे, आता ते काही काही लोकांना त्या ठिकाणी रिलॅक्सेशन दिलेलं आहे. जसं नक्षल वगैरे आहे तिथं त्यांना 7वी वगैरे दिलेलं आहे. ठीक आहे, जे माजी सैनिक आहेत त्यांना त्याच्यामध्ये जे एक्सपिरियन्स आहे त्यानुसार त्याच्याकडे 10वी पण दिलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही ते करायचं आहे. ठीक आहे,
बाकी वय मर्यादा पण मी तुम्हाला सांगितलेली आहे. मिनिमम त्या ठिकाणी 18 वर्ष असणार आहे. ठीक आहे. आणि बाकी चालकसाठी आहे ती मिनिमम 19 असणार आहे. ठीक आहे. आणि ही कधीपर्यंत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत हे तुमचं मिनिमम कव्हर झालं पाहिजे. ठीक आहे. तर हेच एक महत्त्वाचं अपडेट होतं. बाकी तुम्हाला या ठिकाणी सध्या ऑफर जे आहे त्या ऑफरचा लाभ घ्या. ठीक आहे. हे जे तुम्हाला बॅच जर जॉईन करायचं असेल तर याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे. आणि ही आपली शौर्य बॅच असणार आहे. ठीक आहे. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्व गोष्टी भेटत असतात. ठीक आहे. एव्हरी सॅटर्डे या ठिकाणी फ्रीमध्ये पेपर भेटतो. ठीक आहे. तो पेपरची PDF डाउनलोड करायची, पेपर सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. तर आय होप सर्वांना बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झाल्या असतील. अजून जर काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. आपण तो या ठिकाणी रीड करून त्याच्यावर सुद्धा आपण या ठिकाणी काम करूया. तुम्हाला जेवढं होईल तेवढं या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन देण्याचं काम करूया. ठीक आहे. तर हेच एक महत्वाचं अपडेट होतं. बाकी मी तुम्हाला सजेस्ट करेन की आता सध्या 2-3 दिवस फॉर्म भरू नका. सर्व पहिली माहिती घ्या. अनेक महत्वाचं आहे की मी पहिला पण सांगितलं होतं की जर तुम्ही एका पदासाठी मल्टिपल डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म जर भरत असाल, म्हणजे पोलीस शिपाई पदासाठी तुम्ही 3-4 जिल्ह्यामध्ये जर फॉर्म भरत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी रिजेक्ट होणार आहात. ठीक आहे. त्यामुळे एका पदासाठी एका जिल्ह्यामध्ये फॉर्म करा. भले तुमची 5 पद आहेत, 5 पदासाठी तुम्ही 5 फॉर्म भरू शकता, बट एका पदासाठी 5 फॉर्म भरू शकत नाही. लक्षात ठेवा. नाहीतर तिथं तुम्ही सरळ सरळ बाहेर पडणार आहात. ती चुका करू नका. मागच्या वर्षी काही लोकांनी चुका केल्यात, घरी बसलेत. ठीक आहे. त्यामुळे ती एक काळजी घ्या. आणि बाकी आपण जे याचं फॉर्म वगैरे आहे ते फॉर्म कशा प्रकारे भरायचे, कोणत्या चुका टाळायच्या, ती सुद्धा मी याच्यावर व्हिडिओ बनवेन. थोडंसं वेट करा. 2-3 दिवस थांबा. फॉर्म गडबडीत भरू नका. ठीक आहे. पुढच्या महिन्यात नवीन 1 तारखेपासून तुम्ही पाहिजे स्टार्ट करा. पण आता हे 2-3 दिवस भेटले, त्याच्यामध्ये थोडंसं पूर्ण नोटिफिकेशन वाचा. काय विचारलेत, काय नाही मागितले. ठीक आहे. माझे डॉक्युमेंट रेडी आहेत का, तुमचं आधार कार्ड लिंक आहे का, या सर्व गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत आणि त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे. जर फॉर्म प्रॉपर भरला तर तुम्हाला पुढं नंतर काही टेन्शन येणार नाही. नाहीतर तुमचा अभ्यास चांगला आहे, तुमचं फिजिकल चांगलं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण मेन टायमाला तुमचे जर डॉक्युमेंट चुकीचे आले, ठीक आहे, तुमचा फॉर्म जर चुकला तर तुम्ही तिथून परत बाहेर पडणार आहात. ठीक आहे. सो ती काळजी घ्या. ठीक आहे. बाकी आय होप सर्वांना ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला आपण जे नवीन नवीन व्हिडिओ आणत आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही आहेत. ठीक आहे. आणि नक्कीच बेल आयकॉन सुद्धा या ठिकाणी क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशन की बाबा काहीतरी नवीन एक व्हिडिओ आलेला आहे. बाकी परीक्षेची जी तयारी आहे ती तुम्ही बिंदास राहा. मी तयारी करून घेईन तुमची. ठीक आहे. मॅथ्स रिजनिंगचं टेन्शन घेऊ नका. ओके. JK DS ते सर आहेत. ठीक आहे. बऱ्यापैकी आपल्याकडे शिक्षक आहेत, ते सर्वजण या ठिकाणी तुमच्यासाठी एफर्ट घेणार आहेत. फक्त तुमची तयारी असली पाहिजे, तुम्हाला वेळ देता आला पाहिजे. ठीक आहे. ओके. ठीक आहे. चला बाय बाय. टेक केअर. थँक्यू सो मच.